विकास गोगावलेंना कोर्टानं दणका दिलाय। पोलिसांना सकाळी 11 वाजेपर्यंत शरण या असे आदेश मुंबई हायकोर्टानं विकास गोगावलेंना दिलेले आहेत। रायगडमध्ये नगरपालिका निवडणुकीवेळी राडा झाला होता। या प्रकरणात कोर्टानं विकास गोगावलेंना शरण येण्याचे आदेश दिलेले। तर मुलासाठी आपल्या अटकपूर्व जामिनासाठी प्रयत्न सुरू असून तो मिळाला नाही तर विकास गोगावले पोलिसांना शरण येतील असं भरत गोगावले यांनी सांगितलेलं। दरम्यान गुन्हे करून मंत्र्यांची मुलं ही मोकाट फिरतात असे ताशेरे न्यायालयानं पोलिसांवर मारले होते। आणि 2 डिसेंबरला महानगरपालिका निवडणुकीदरम्यान झालेल्या वादात मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले यांच्यावर हा गुन्हा दाखल झाला। विकास गोगावले यांची चर्चा होते, पण खोपोली खून प्रकरणातले फरार आरोपी सुधाकर घारे, महाड राडा प्रकरणातल्या राष्ट्रवादीचे हनुमंत जगताप यांची चर्चा का होत नाही असा सवाल शिवसेना जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर यांनी उपस्थित केलाय। तर एकदा आपण पाहूया हायकोर्टानं नेमके काय ताशेरे ओढलेले आहेत ते। विकास गोगावले यांच्यावर हायकोर्टानं ताशेरे ओढले। सरकार कोणालाही 24 तासात अटक करू शकते, अटक करायची नसते तेव्हा प्रतिज्ञापत्र दिलं जातं। अद्याप भरत गोगावलेंचा जबाब का घेण्यात आला नाही हायकोर्टानं प्रश्न केलाय। मुलगा बेपत्ता असल्याबद्दल गोगावलेंचा सुद्धा जबाब नोंदवा असं हायकोर्टानं म्हटलंय। तर गुन्हे करून मंत्र्यांची मुलं ही मोकाट असतात, पोलिसांना ते सापडत नाहीत, मंत्री कॅबिनेटमध्ये खुशाल बसतात, अशा प्रकारे हायकोर्टानं ताशेरे ओढलेत। मोकाट फिरतात म्हणजे आम्ही अँटीसेप्टरी बेल टाकलेला होता। मुळामध्ये निवडणुकीच्या वेळेला झालेला तो वाद होता। इतर काय दुसरी काय भानगड नव्हती की बाबा इतर काय मोठे भानगडी झाल्यात। फक्त त्यावेळेला जे समोरासमोर तिथं वाद झाला आणि त्याच्यावरनं जी काय 307 कलम लागत नाही असं म्हणतात वकील लोक, तरी पण लागले गेलेलं हरकत नाही आहे। आम्हाला कोर्टाचा अवमान करायचा नाही, पोलिसाचा अवमान करायचा नाही आहे। भरत गोगावलेंना उगाच बदनाम करण्याचा हे षडयंत्र चालू आहे आणि तेच पाहिलं तर त्या ठिकाणी राष्ट्रवादीचे पण अनेक आरोपी त्या ठिकाणी फरार आहेत। त्या ठिकाणी हनुमंत जगताप आहे, धनंजय देशमुख आहे, त्या ठिकाणी सुशांत जांभरे ज्यांच्यामुळे भानगड झाली, ज्यांनी रिव्हॉल्वर काढला, ज्यांनी स्टंप आणले आणि त्यांनी त्याचं फक्त खेचलं एवढंच काम आमच्या लोकांनी केलं, पण ते सुशांत जांभरेमुळे ही भानगड झाली आणि उगाच विकास गोगावलेला गोवडलं जातं, ही अत्यंत चुकीची बाब आहे। तर या संदर्भात आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल पवार सध्या आपल्याबरोबर रायगडमधून थेट जोडले गेले, जाणून घेऊया तपशील। प्रफुल्ल, रायगडमधल्या राजकीय वर्तुळात हा मोठा राडा पाहायला मिळाला होता। विकास गोगावलेंना आज हजर राहण्याचे आदेश दिले, त्यामुळे ते उपस्थित राहतात का पाहावं लागेल आणि विरोधकांवर बोटं दाखवली जात आहेत, काय नेमके या संदर्भातले आणखी तपशील? नक्कीच मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले आज पोलिसांसमोर हजर होण्याची दाट शक्यता वर्तवली जाते। कारण ज्या पद्धतीनं काल न्यायालयाने सरकारवरती आणि पोलिसांवरती ताशेरे ओढले ते अतिशय गंभीर स्वरूपाचे आहेत। खरं तर ही घटना 1.5 महिन्यांपूर्वीची होती। महाड नगरपालिकेच्या निवडणुकीसाठीचं मतदान होणार होतं, मतदान चालू होतं 2 डिसेंबर रोजी आणि त्याच वेळेला शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा राडा झाला आणि यात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांवरती परस्पर विरोधी गुन्हे दाखल झाले होते। या प्रकरणात दोन्ही बाजूचे अनेक कार्यकर्ते आजही फरार असल्याचं पाहायला मिळतं आणि यामध्ये मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले यांचा सुद्धा समावेश आहे। जवळपास 1.5 महिना झाला विकास गोगावले पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत। त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज सुद्धा उच्च न्यायालयाने फेटाळला होता। मात्र काल ज्या पद्धतीनं उच्च न्यायालयाने सरकारला आणि पोलिसांना फटकारला आहे ते पाहता या प्रकरणात आता पुढच्या घडामोडी वेगाने घडण्याची शक्यता आहे। न्यायालयाने स्पष्ट म्हटलं आहे की विकास गोगावले यांनी आज सकाळी 11 वाजेपर्यंत पोलिसांना शरण यावं असे आदेश न्यायालयाने दिले आहेत। त्यामुळे विकास गोगावले आज न्यायालयासमोर हजर होण्याची दाट शक्यता आहे। आता विकास गोगावले महाड पोलिसांसमोर हजर होतात की न्यायालयात हजर होतात हे आता पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ठीक आहे प्रफुल्ल, जरूर लक्ष ठेवून राहा, वेळोवेळी आपण या संदर्भात ताजी माहिती जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।